नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रश्न पडतोच की आपण कोणासोबत चालावं आणि कधीकधी एकटं चालणंच जास्त चांगलं असतं का? संगत आणि एकांत या दोन गोष्टींबद्दलची ही जी आपली द्विधा मनस्थिती आहे ती काही आजची नाही. चला, ह्याच विषयावर थोडं खोलवर बोलूया. जरा विचार करा, आपण दिवसातला सगळ्यात जास्त वेळ कोणासोबत घालवतो? आपले मित्र, आपले सहकारी, एवढंच काय तर सोशल मीडियावर आपण ज्यांना फॉलो करतो ते सुद्धा. या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर आणि आपल्या आयुष्यावर न कळतपणे किती खोल परिणाम होत असतो, नाही का? म्हणूनच आपण कोणाची संगत निवडतो ही गोष्ट खूप म्हणजे खूपच जास्त महत्वाची आहे. तर आज आपण काय करणार आहोत? आपण एका प्राचीन कथेपासून सुरुवात करू. बघूया की त्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि ती शिकवण आजच्या काळात कशी उपयोगी पडते. आपण सोबतीचा शोध, एका विभागलेल्या मठाची गोष्ट, मग त्यावरून बुद्धांनी दिलेली एक मौल्यवान गाथा आणि शेवटी ह्या सगळ्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात सराव कसा करायचा हे पाहणार आहोत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतात. आपल्याला सगळ्यांनाच कुणीतरी सोबत हवं असतं. एक चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते, पुढे जायला मदत करते, आपलं आयुष्य घडवते. पण जर संगत चुकीची असेल तर ती आपलं आयुष्य बिघडवूही शकते. आपल्यावर होणारा हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतो. चला, माझ्यासोबत एक कल्पना करा. आपण पोहोचलो आहोत राजगृहाजवळच्या पिपली गुहेत. तिथली ती शांतता, थंडगार दगड आणि ते भारलेलं वातावरण. तिथे महाकस्सप नावाचे एक अत्यंत आदरणीय ज्येष्ठ भिक्खू राहत होते आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे 2 शिष्य. आपली गोष्ट इथूनच सुरू होते. आता हे जे 2 शिष्य होते ना, त्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. एक होता अगदी एकनिष्ठ, आदरशील, गुरूंची सेवा हेच आपलं कर्तव्य मानणारा, तर दुसरा अगदी त्याच्या उलट, निष्काळजी, कपटी आणि मनात सतत द्वेष ठेवणारा. कदाचित त्याला त्या एकनिष्ठ शिष्याचा हेवा वाटत असेल किंवा त्याच्या मनात कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना असेल की गुरु आपलं कौतुक करत नाहीत. व्हायचं काय की तो एकनिष्ठ शिष्य रोज सकाळी लवकर उठून गुरूंसाठी तोंड धुण्याचं पाणी, दातवण सगळं काही तयार ठेवायचा. आणि मग तो कपटी शिष्य काय करायचा? तो फक्त वाट बघायचा. पहिला शिष्य तिथून गेला की हा गुरूंकडे जायचा आणि असं भासवायचा की हे सगळं काही त्यानेच केलं आहे. म्हणजे विचार करा, कष्ट एकाचे आणि श्रेय मात्र दुसराच घ्यायचा. पण त्याचा हा कपटीपणा इथेच थांबला नाही. तो दिवसेंदिवस वाढतच गेला. एकदा तर त्या एकनिष्ठ शिष्याने गुरूंसाठी आंघोळीचं पाणी गरम करून ठेवलं. पण कपटी शिष्याने गुरूंना जाऊन सांगितलं की पाणी तयार आहे, पण प्रत्यक्षात तिथे पाणीच नव्हतं. आणि दुसऱ्यांदा तर त्याने कमालच केली. गुरूंचा एका भक्ताच्या घरी जाऊन खोटंच सांगितलं की थेर आजारी आहेत आणि त्यांच्यासाठी बनवलेलं पौष्टिक जेवण स्वतःच खाऊन घेतलं. जेव्हा महाकस्सपांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांनी त्याला जवळ बोलावून समज दिली, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याचा अहंकार दुखावला. त्याचा राग इतका वाढला की दुसऱ्या दिवशी गुरु भिक्षेसाठी बाहेर जाताच त्याने रागाच्या भरात मठातली सगळी मातीची भांडी फोडून टाकली. आणि एवढ्यावरच न थांबता त्याने संपूर्ण मठाला आग लावली आणि तिथून पळून गेला. बघा, द्वेष आणि राग माणसाला कुठे नेऊन ठेवतो. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जेतवन मठामध्ये असलेल्या बुद्धांपर्यंत पोहोचली. आपल्या एका ज्येष्ठ शिष्यासोबत ही घटना घडलेली ऐकून बुद्धांनी संगतीच्या महत्वावर एक अशी शिकवण दिली जी एका गाथेच्या रूपात अजरामर झालीय. एक क्षण शांतता. आता आपण शांतपणे ती मूळ पाली गाथा ऐकूया. चरंचे नाधिगच्छय्य सेय्यम सदिसमत्तनो एकचर्यम दढंकरिया नत्थी बाले सहायता. या गाथेचा अर्थ खूपच सरळ, स्पष्ट आणि थेट आहे की आयुष्याच्या प्रवासात जर आपल्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा निदान आपल्यासारख्या विचारांचा सोबती मिळत नसेल तर मूर्ख लोकांची संगत करण्यापेक्षा एकटं चाललेलं कधीही चांगलं. इथे कोणती तडजोड नाही. एकटं चाला, पण चुकीच्या माणसासोबत नको. आता या गाथेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी यातले काही शब्द समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिला शब्द आहे सहायता, म्हणजेच संगत. इथे संगत म्हणजे फक्त कोणीतरी सोबत असणं एवढाच अर्थ नाहीये. तर ही एक अशी खोलवरची संगत आहे जी आपल्या नैतिकतेवर, आपल्या विचारांवर आणि आपल्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासावर परिणाम करते. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे बाले, म्हणजे मूर्ख. आता इथे मूर्ख हा शब्द कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी वापरलेला नाही, तर बाले म्हणजे अशी व्यक्ती जी आध्यात्मिकदृष्ट्या अपरिपक्व आहे.
अशी व्यक्ती जिची संगत आपल्याला चांगल्या कुशल मार्गावरून बाजूला खेचते, अशी संगत आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असते. ठीक आहे, ही तर झाली हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आणि तिची शिकवण. पण आजच्या जगात आपल्या लाईफमध्ये याचं काय महत्त्व? हे ज्ञान फक्त भिक्खूंसाठी नव्हतं, तर ते आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. चला बघूया कशी ते. आपण 3 मुख्य क्षेत्रांवर लक्ष देऊ शकतो, जिथे ही शिकवण आपल्याला खूप उपयोगी पडते. पहिलं म्हणजे आपल्या कामाचं ठिकाण, जिथे अनेकदा नकारात्मकता असते. दुसरं म्हणजे आपले डिजिटल जग, म्हणजे सोशल मीडिया. आणि तिसरं म्हणजे आपली वैयक्तिक नाती. या तिन्ही ठिकाणी आपल्याला मूर्खांची संगत टाळण्याची गरज असते. विचार करा, आपल्या ऑफिसमधला तो सहकारी जो सतत तक्रार करत असतो किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो, ही एक प्रकारची बालेसाह्यता आहे. सोशल मीडियावरची ती व्यक्ती जिच्या पोस्ट्स बघून आपल्या मनात सतत तुलना किंवा असुरक्षिततेची भावना येते, ती संगतही तशीच आहे. इतकंच काय, आपल्या जवळच्या नात्यांमध्येही काही नाती अशी असू शकतात जी आपल्याला ऊर्जा देण्याऐवजी आपली सगळी ऊर्जा शोषून घेतात. हेच त्या प्राचीन गाथेचं आजचं आधुनिक रूप. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. गाथेमध्ये एकटं चालण्याचा सल्ला दिला आहे, एकाकी पडण्याचा नाही. एकांत आणि एकाकीपणामध्ये खूप मोठा फरक आहे. एकाकीपणा हा त्रासदायक असतो, पण आपण स्वतः निवडलेला एकांत ही एक ताकद आहे. स्वतःला वेळ देण्याची, स्वतःला ओळखण्याची एक संधी आहे. चला एक छोटासा सराव करून बघूया. आपल्या आयुष्यात असं एखादं नातं किंवा अशी एखादी व्यक्ती आहे का, जिच्यासोबत बोलल्यानंतर किंवा वेळ घालवल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं? आधी ते ओळखा. मग शांतपणे विचार करा की ह्या संगतीचा आपल्या विचारांवर आणि कृतींवर काय परिणाम होतो. आणि मग जाणीवपूर्वक त्यापासून थोडा अंतर ठेवा. थोडा वेळ एकांतात घालवा आणि बघा की काय फरक जाणवतोय. हाच या शिकवणीचा खरा सराव आहे. आणि जाता जाता स्वतःसाठी एक प्रश्न. आपला एकांत ही आपली ताकद आहे की आपली मजबुरी? तो आपण जाणीवपूर्वक निवडलेला आहे की परिस्थितीमुळे आपल्यावर लादलेला एक परिणाम आहे? कारण आपण निवडलेला एकांत आपल्याला शक्ती देतो, पण परिस्थितीमुळे आलेला एकाकीपणा आपल्याला कमजोर करतो. आपल्या नात्यांची गुणवत्ता आणि एकांताचा योग्य वापर यावर नेहमीच विचार करत राहणं महत्त्वाचं आहे.